राज्याचं राजकारण कुठच्या थराला गेलंय हे सांगणारी ही बातमी आहे। मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी त्यांच्या वाढदिवसाला एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवैसी यांचा फोटो असलेला केक कापला। जाधव यांनी चक्क तलवारीने हा केक कापला। हे दृश्य देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत। अभिजित पानसे मनसेचे नेते देखील यावेळेला उपस्थित होते आणि त्यामुळे वाढदिवसाच्या केकचंही राजकारण होताना दिसतं आहे असंच यातनं समोर येत आहे। असादुद्दीन ओवैसी यांचा फोटो असलेला केक त्यांनी कापलाय आणि कार्यकर्त्यांना खिलवलाय। स्वतः अविनाश पानसे त्याचा फोटो काढताना आपल्याला दिसतायत। निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत। निकेश, फोटोवर केकवर फोटो राजकीय नेत्याचा आणि तो कापून अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणं याचं एक नवीन फॅड राजकारणात आलेलं दिसतंय आणि मनसेने हे पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा केलंय। एकंदरीत ओवैसी यांच्या वक्तव्यानंतर की मला जर तुम्ही तलवारीने जरी माझी मान कापली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही असं वक्तव्य ओवैसींनी केलं होतं। त्याच्या सर्वत्र त्याचे या म्हणण्यानुसार पडताळ दिसले होते। त्याच्यानंतर अविनाश जाधव जे ठाणे शहर अध्यक्ष आहेत जे मनसेचे, त्यांचा काल वाढदिवस साजरा करण्यात आला होता। त्यावेळेला अविनाश जाधव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर तसेच मनसेचे नेते जे आहेत अभिजित पानसे यांच्यासोबत ओवैसींचा फोटो असलेला केक हा तलवारीने चक्क कापलेला आहे आणि त्या केकवरती तू महाराष्ट्रात येऊन दाखव, तुला आम्ही दाखवतो असं देखील त्या केकवरती लिहिलेलं आहे। कुठेतरी ह्या वक्तव्याचं राजकारण आता वाढदिवसानिमित्त केकवरून सुद्धा उमटून दिसत आहे। रुजिता, खरंय निकेश तुम्ही म्हणता ते आणि जे तुर्तास सध्या आपल्या बरोबर मनसेचे नेते अभिजित पानसे फोन लाईनवरून स्वतः आहेत। अभिजित जी, ठाण्यामध्ये जो कार्यक्रम झाला अविनाश जाधव यांच्या केक कापण्याचा, त्यावेळेला तुम्ही तिथे आम्हाला उपस्थित दिसत आहात आणि असादुद्दीन ओवैसीचा केक तिथे कापण्यात आलाय, काय त्यावर तुमचं म्हणणं आहे? जो माणूस या देशात भारत माता की जय मी म्हणणार नाही असं जो म्हणतो त्याला मला असं वाटतं केवळ पक्ष म्हणून मी नाही किंवा पक्ष नाही, या सगळ्या देशातल्या देशभक्त नागरिकांनीच विरोध करायला हवा। आणि त्याचं स्टेटमेंट असं होतं की गळ्यावर सुरी ठेवली तरीही मी भारत माता की जय म्हणणार नाही। ही कुठली पिलावळ या देशात आली हे समजत नाही, दुर्दैवी आहे। म्हणून सुरी नाही, प्रतिकात्मक ओवैसीच्या त्या केक वरती आम्ही तलवारीने वार केलेले आहे। पण आतापर्यंत लागोपाठ आपण बघतो आहोत केक वरनं राजकारण होत आहे असं यातनं एक अर्थ काढला जाऊ शकतो का? कारण हे तुम्ही इथे असादुद्दीन ओवैसी तिथे हजर नसताना केलेली ही कृती आहे, काय यातनं नेमकं मनसेला सांगायचंय? हा निषेध आहे, निषेधात्मक स्वरूपात ते आम्ही केलेलं आहे। मला असं वाटतं की या देशामध्ये भारत माता की जय याच्यावरून एवढा गदारोळ होतो ही अत्यंत शरमेने मान खाली घालावी अशी बाब आहे आणि त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही हे केलेलं आहे। हे सगळे एक्स्ट्रीमिस्ट जे धर्मवादी लोक या देशात आहेत ते या देशाचं अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान करतील आणि ह्या पुढच्या पिढ्या भोगतील, त्याच्याकरता हा दिलेला इशारा आहे। उगाच बडबड करून स्वतःची पब्लिसिटी स्टंट करण्याचं या सर्वच लोकांनी बंद करावं। देशाच्या विकासाविषयी आता तुम्ही त्यांना म्हणताय पब्लिसिटी स्टंट, हा मनसेचा पब्लिसिटी स्टंट नाहीये असं कशावरून? हा आमचा निषेध व्यक्त करण्याचा म्हणून हा प्रतिकात्मक केक वरती ते आम्ही केलेला आहे। हा पब्लिसिटी स्टंटचा भागच नव्हता। आम्ही तिथे मीडियाला बोलवलं नव्हतं, आम्ही काय कुठले तरी फोटोग्राफ काढून घेतले नव्हते। आम्ही आमच्यात केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे आणि मला असं वाटतं तो आला तर तो दाखवणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटलं म्हणून तो तुम्ही दाखवलेला आहे। इथे कुठे आम्ही मीडिया प्रेस कॉन्फरन्स बोलवून मग आम्ही आता ओवैसीचा केक कापतोय असं काही नाही। आमची जी भावना आहे, कार्यकर्त्यांची जी भावना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आता जो मेळावा झाला त्यात सुद्धा राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की आमच्या पक्षाच्या झेंड्यामध्ये हिरवा रंग आहे, तो अब्दुल कलाम आणि देशभक्त मुसलमान मी म्हणत नाही, तो देशभक्त लोकांसाठी आहे। बरोबर, पण अभिजित जी तुम्ही म्हणता हा घरगुती सोहळा होता, आजूबाजूला लहान मुलं, अविनाश जाधव यांची मुलं सुद्धा आपल्याला दिसत आहेत किंवा लहान मुलं आहेत, त्यांच्या समोर अशा प्रकारे तलवारीने केक कापणं, या मुलांना काय संदेश यातनं जातोय, हे योग्य आहे असं तुम्हाला वाटतंय का? असे तलवारीचे संस्कार लहानपणापासून मुलांवर केले पाहिजे। देशद्रोही या माणसाला काय शिक्षा किंवा काय पद्धतीने आपण बघितलं पाहिजे, हे संस्कार उत्तम संस्कार आहेत या देशामध्ये। अभिजित जी धन्यवाद तुम्ही मनसेची भूमिका मांडल्याबद्दल। आणि
तूर्तास अभिजित पानसे आपल्याबरोबर होते आणि त्यांनी मनसेची भूमिका याबद्दल आपल्याला समजावून सांगितली आहे. असाउद्दीन ओवैसी यांनी जे विधान केलं होतं, तलवार जरी ठेवली गळ्याशी मानेशी तरी भारत माता की जय आपण म्हणणार नाही, त्याचा निषेध व्यक्त करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.